झी 24 तास एक पाऊल पुढे। 16 मार्च 2012 ही तारीख क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली। क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100वी सेंचुरी या दिवशी लगावली। आज सचिनच्या या रेकॉर्डला 1 वर्ष पूर्ण झाले। 16 मार्च 2012 मास्टर ब्लास्टरने रचला इतिहास। सचिनने झळकावली महासेंचुरी। तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं। कुठलाही रेकॉर्ड कधी ना कधी तुटतो, पण क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकरच्या नावावर एक असा रेकॉर्ड आहे जो कदाचित कधीच कोणीच तोडू शकणार नाही। 2012 एशिया कप बांगलादेश विरुद्धच्या मॅच मध्ये मास्टरनं 100वी सेंचुरी लगावली। 23 वर्षांच्या करिअर मधला एक मैलाचा दगड। या एका रेकॉर्डची बरोबरी कशाशीच होऊ शकत नाही। सचिननं 147 बॉल्स मध्ये 77.55च्या स्ट्राईक रेटने 114 रन्स केले। त्याच्या या 114 रन्स मध्ये 12 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे। अर्थात सचिनसाठी हा टप्पा गाठणं सोपं नव्हतं। या एका सेंचुरीसाठी सचिनच्या चाहत्यांना 370 दिवसांची वाट पाहावी लागली। सचिनला तब्बल 33 इनिंगमध्ये अपयश आलं, पण अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला। बांगलादेशी बॉलर शाकिब अल हसनचा बॉल सचिननं लेग साइडला फ्लिक करत महासेंचुरी लगावली। मिरपूरच्या खचाखच भरलेल्या शेरे बांगला स्टेडियम मधील प्रेक्षक आणि भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। मास्टरनं सेंचुरी झळकावली। सेंचुरी लगावल्यानंतर सचिननं हलकेच आपलं हेल्मेट काढलं, बॅटकडे पाहिलं, देवाला आणि आपल्या बाबांना अभिवादन केलं। सचिनच्या चेहऱ्यावर 100वी सेंचुरी झळकावल्याचा आनंद दिसत नव्हता, तर तो शांत होता। असं असलं तरी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून गेले। कोट्यवधी चाहत्यांचं एक स्वप्न जो सचिनच पूर्ण करू शकत होता, ते त्यानं आजच्या दिवशी पूर्ण केलं। अशा या क्रिकेट सम्राटाला झी 24 तासचा सलाम। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।